अध्यक्ष. गेले आपण बऱ्याच वर्षापासून इथे वृद्धाश्रम चालवतो आणि या कार्याला बरेच नवनवीन जे युवा पिढी आहे इथे येऊन आपल्यामध्ये वाढदिवस व आजी आजोबांसोबतचे जे मनोरंजन करतात आणि त्यांच्यासोबत इथे ते असतात. आम्हाला आनंद वाटतो ज्यावेळेस नवीन पिढी इथे येते आणि अशा सहवासात ते त्यांचा वाढदिवस साजरा करते. कारण की वाढदिवस हे प्रत्येक आयुष्यामध्ये कोणी ना कोणी मुलं बाळ हे मित्रांमध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत साजरे करतात. पण ज्यावेळेस ते अशा एन्व्हायरमेंट मध्ये येतात त्यांना एक ओढ लागते की आपल्या घरातला वृद्ध माणूस आपण किती प्रेमाने सांभाळला पाहिजे आणि किती त्यांची काळजी घेतली पाहिजे. कारण की आजकाल ही जी शिकलेली पिढी ही एक तर फॉरेन कंट्री मध्ये जाते आणि त्यांचा फॉरेन कंट्रीत नवीन परिवार तयार करतात, त्यांना त्यांचे नातेवाईक हे विसरून जातात, त्यांचं मूळ विसरून जातात. पण काही लोक अजूनही जिवंत आहे, काही असे आहेत की जे आई वडिलांना आपल्या घरात आपला आरसा समजतात आणि घरात त्यांची काळजी घेतात. पण काळजी घेत नसल्या येण्या कारणामुळे हे वृद्धाश्रम आपण टाकलेलं की त्यांना काळजी नाही घेते घरामध्ये आणि त्यांना सांभाळायचं तर आहे, प्रेम पण करायचं आहे, त्यांना ती सेवा देता येत नाही. त्याच्यासाठी आपण सेवेसाठी हे सर्व चालवतो आणि तिथे असे लोक येतात जे वाढदिवस त्यांचे साजरे करतात. आज या साहेबांचा आपल्या इथे वाढदिवस आहे, त्यांचे मनापासून खूप खूप आम्ही आभार मानतो. ते इथे आलेत आणि त्यांचा आज इथे वाढदिवस त्यांच्यासोबत साजरा करताय. त्यांचा आनंदाचा क्षणी त्यांच्यासोबत क्षणी घालवायला तयार आहे. खूप बरं वाटतं आम्हाला, त्याबद्दल सरांचे आम्ही आभार मानतो. आणि ते आज वकील पण झालेले आहे. येणाऱ्या पुढच्या काही महिन्यामध्ये ते जॉईनिंग पण घेतली तिथे वकील म्हणून नाशिकमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना त्यांच्याकडनं काही सल्ले लागत असतील तुम्ही घेऊ शकतात वकिलांची. तर धन्यवाद. तुम्हाला इथं बोलवलं याच्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो. माझं नशीब की तुम्ही सगळ्यांनी मला इथं बोलवलं. सगळ्यांचे धन्यवाद. माझं काही नाही. आजी बाबांचा आशीर्वाद मागून घे. तुमच्याबद्दल Yeah.